आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांचा घातपात नव्हे तर अपघातच आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी वारंवार रोहित पवार, अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सुरज चव्हाणांकडून करण्यात येते आणि या मागणीमुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतो एकीकडे हे आरोप होत असताना दुसरीकडे घातपाताचा संशय राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांकडून व्यक्त केला जातो आणि या संदर्भात राष्ट्रवादीतल्याच वरिष्ठ नेत्यांनी नाराजी वर्तवल्याची माहिती आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, खरं तर सातत्याने अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह जे आहेत ते त्यांच्याच पक्षातील अनेक नेते मंडळी उपस्थित करताना पाहायला मिळतात आहेत। आमदार अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे पाटील असतील, सुरज चव्हाण असतील किंवा विरोधी बाकावरचे आमदार असतील रोहित पवार, हे सातत्यानं अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात आहेत आणि हा अपघात नव्हे तर घातपात आहे अशा पद्धतीची सातत्याने चर्चा किंवा त्याचे सगळे दावे जे आहेत विमान अपघाताचे ते त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहेत। परंतु या सगळ्या आरोपांना खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मूकसंमती आहे का, असाच सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतो। कारण की या सगळ्या ज्या काही तर्कवितर्क किंवा दावे जे आहेत अपघाताच्या संदर्भात समोर मांडले जातात त्याच्या संदर्भात अद्याप देखील सुनेत्रा पवार यांनी आपली स्पष्ट उघड भूमिका जी आहे ती मांडलेली नाहीये। त्यामुळे या सगळ्या दाव्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मूकसंमती आहे का, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या सखोल चौकशी व्हावी किंवा हा अपघात नाहीये तर घातपात आहे अशा पद्धतीची जी काही भूमिका अनेक पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून व्यक्त